कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील सयाजी बाबूराव मोरे व त्यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल आंबेडकरी समाज व विविध संघटनांच्या वतीने सोमवार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनासाठी शहरातून पायी मोर्चा काढण्यात आला। मोर्चानंतर पोलीस ठाण्यात ठिय्या देत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। हल्लेखोरांना अटक करा, पीडितांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी यावेळी केली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 मार्च रोजी गज, काठ्या व कुऱ्हाडीने मोरे कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात सयाजी मोरे गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणात पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांवर पक्षपातीपणाचा आरोप करत मोरे कुटुंबियावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, तसेच पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। तसेच दोषींवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात आली। सोमवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे ठिय्या आंदोलन सुमारे 2.5 तास सुरू होते। यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। या आंदोलनात उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, दीपक गायकवाड, दिनेश निकम, अनिल मोकळ, शरद खरात, संजय दुशिंग, अनिल रणनवरे, विजय त्रिभुवन, फकीर कुरेशी, महमूद सय्यद, गौतम पगारे, प्रदीप आहिरे, संतोष शेजवळ, मंगेश अवताडे, रावसाहेब साठे, दिनेश कांबळे, अरविंद विगे, प्रकाश दुशिंग, संजय विगे, शंकर गोडेराव, विजय जगताप, अरुणा खरात आदी उपस्थित होते। दरम्यान घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। त्यांनी सयाजी मोरेच्या कुटुंबावर हल्ला केला। मोरे कुटुंब आणि सोलने कुटुंब जर पाहिले त्या घराचं अंतर 3 किलोमीटरचे, त्यांच्या घरी येऊन त्यांनी हल्ला केला। आणि हा संदीप पुढे आम्हाला सांगतो हा मोरे कुटुंबाचा गुंडे त्यांच्या घरी येऊन हल्ला केला। महिलांना शिवीगाळ केली, त्याची मोटरसायकल तिथे सापडली आणि हा पीए आम्हाला सांगतो मोरे कुटुंब गाव गुंडे, मोरे कुटुंब मळेगाव थडीचे मोरे कुटुंब, कोपरगावचे कोपरे असेल, तुशिंग गायकवाड असेल, खडा असेल, धारणगावचे रणशूर असेल, तसे मळेगावचे मोरे कुटुंब आहे। आणि बाहेरगावचा आलेला माणूस, बाहेरगावच्या कुटुंबातले माणसं आमच्या कुटुंबाला ज्याच्या त्या गावात 4-4 पिढ्या गेल्या त्या गावचा मूळ रहिवासी त्याला गावगुंड म्हणतो आणि इथला पीआय त्या लोकांची बाजू घेतो। आमचं म्हणणं ते आहे। गुन्हा दाखल झाला, आमच्यावर 307 झाला, आम्हाला 12% सयाजी मोरे दाखवण्याचे ऍडमिट, त्याच्या कुटुंबातले 2 जण ऍडमिट। त्या दिवशी रात्री संध्याकाळी मी इथं 6:30 ला आलो। संदीप कोळी साहेबांना विनंती केली, साहेब रितसर जे असेल ते करा। मी विनंती केली, मी म्हणणार नाही अॅट्रॉसिटी करा, मी म्हणणार नाही अॅट्रॉसिटी करा, पण जे रितसर दिसतंय ते गुन्हा दाखल करा। मी इथं आल्यानंतर ते कुटुंब इथं बसलेलं होतं, समोरचं कुटुंब मला पाहिलं ते इथून जेव्हा पळून गेलं, मला पाहिलं ते इथून पळून गेलं। मी फिर्याद द्यायला लावली, माझ्यानंतर विजू भाऊ आले। मला वाटलं 307ची फिर्याद झाली असेल, आमचे एक नगरसेवकाचे चुटके मारले होते। मी तिथं गेलो, 9:15 मला मोरे भेटला आणि सोडलं। 9:30 12 वाजता सुनील वावळकरचा मला फोन आला। सुनील वावळकर, मी साहेबांना फोन केला, सुनील वावळकर मला म्हणे जितू भाऊ आपल्यावर 307 दाखल झाली। म्हटलं त्यांच्यावर कोणती झाली? आणि त्यांच्यावर 326 झाली। मी 12 वाजता पीआय संदीप कोळेंना फोन केला। मी कोपरगाव नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष आहे, मी कोपरगाव नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष पीआय साहेबांना विनंती केली 15 मिनिटं घरातून, साहेब तुम्ही चुकीचं करताय म्हटलं।
307 करायचे असेल तर दोन्ही कुटुंबावर करा. 307 करायचे असेल तर दोन्ही कुटुंबावर करा. पण तुम्ही आमच्यावर अन्याय करताय ते नाही म्हणे. मोरे कुटुंब गावगोंडे विजय राजकीय फोन केला. राजेंद्र उशिरे आम्ही इथं आलो. इथं साहेब उभे होते. 1 तास साहेबांना विनंती करत होतो, साहेब 326 करायची असेल तर दोन्ही कुटुंबावर करा, आमचं काही म्हणणं नाही. 307 करायची असेल, आमची तर 307 होतीच. आपल्यालाही 35 वर्ष आले कार्यकर्ता म्हणून. 307, 326, 395 चे गुन्हे आमच्यावर बी होते. आम्ही काय आज कार्यकर्ते आलो. तुमची जेवढी सर्व्हिस आहे ना तेवढे वर्ष पोलीस स्टेशनला आम्ही चक्रा मारले. त्या साहेबाची पोलीस स्टेशनला येतं आज 56 वय. आम्ही का असे तसे कार्यकर्ते नाही का असं एका दिवसात उपनगराध्यक्ष झालो नाही का एका दिवसात रिपब्लिकन चळवळ करीत नाही. कायदा आम्हाला कळत नाही का? संदीप कोळे कायदा आमच्या बापाने लिहिला नाही. आम्ही विनंती केली साहेब आमची 326 दाखल झाली, त्यांची 307 आहे. संदीप कोळे आम्हाला सांगतो 326 आणि 307 मध्ये फरक नाही. कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे. पोलीस साहेब मारुती कंपनीची अल्टो गाडी आहे, मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर आहे. इंजिन मध्ये फरक आहेत नाही देवा भाऊ. हा 326 आणि 307 त्याच. मग काल का 307 दाखल केली? काल का 307 दाखल केली? हा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला. डेप्युटी साहेबांनी तुम्हाला आदेश केला. आम्ही डेप्युटी साहेबांची एक गोष्ट कौतुक करतो. मी सांगतो ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला हे समोरचे फिर्यादी डेप्युटी साहेबांनी अॅट्रॉसिटी शिर्डीत उचलली, त्याच रात्री उचलली. आम्ही डेप्युटी साहेबाबद्दल बोलत नाही. पीआय संदीप कोळीला इथे 1 तास आम्ही तिघा विनंती करीत होतो. आमचं म्हणणं आहे संदीप कोळीने पक्षपाती भूमिका घेतली. संदीप कोळीची चौकशी झाली पाहिजे. संदीप कोळीची चौकशी झालीच पाहिजे. कारण तुम्हाला एक सांगतो यांच्यावर शुक्रवारी असा भयानाचा हल्ला त्या ठिकाणी झाला गेला आहे. खऱ्या अर्थानं पोलिसांनी चांगली चौकशी करायला पाहिजे होती. त्या ठिकाणी पंचनामा झाला असं माझ्या माहितीनुसार आहे. परंतु जे आरोपी आहे ते आरोपी जेलमध्ये आहे हेही कळालं. पण ज्याला लागलं गेलं त्याला थोडं लागलं तो जेलमध्ये असता का? तो दवाखान्यामध्ये ऍडमिट असता. परंतु पोलीस स्टेशनच्या माहितीनुसार तो जेलमध्ये आहे. आणि आपला सयाजी मोरे याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीचे घाव घातले गेले, त्याचा हात मोडला गेला, तो आयसीयू मध्ये बेशुद्ध आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस शासनाने त्याला थोडं लागलं त्याची फिर्याद घेऊन 307 गुन्हा आपल्या सयाजी मोरेवर केला. किती अन्याय या आमचा सयाजी मोरे गेली 40-45 वर्षापासून आम्ही बरोबर आहोत. ज्यावेळेस कोपरगाव तालुका हा राहता तालुका नव्हता, गेली 35-45 वर्ष आम्ही दलित पॅंथरच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करतो आहोत. आम्ही अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मदत केलेली आहे. खऱ्या अर्थाने पोलिसांना मदत करणे दलित पॅंथर त्यावेळी होती. आजही आम्ही विविध संघटनेत जरी असलो पण आंबेडकरवादी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहोत. आजही आम्ही पोलिसांना खऱ्या माहितीसाठी मदत करीत असतो. परंतु पोलिसांनी कुणाच्या दाबाखाली हा खोटा गुन्हा दाखल केला हे आम्हाला सांगितलं पाहिजे. कारण आमचा पॅंथर सयाजी मोरे हा अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारा, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता. आणि त्या ठिकाणी अनेक वेळा ट्रॅक्टर घेऊन मोर्चे बांधणीसाठी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ट्रॅक्टर भरू जयंतीला येणं किंवा समाजामध्ये आपल्या तालुक्यात कुठेही अन्याय अत्याचार घडो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा सयाजी मोरे गंभीरपणे आमच्या पाठीशी उभा राहून आमच्या बरोबर काम करणारा कार्यकर्ता. आणि आम्हाला असं कळालं, आम्ही स्वतः तिथे गेलो, दवाखान्यामध्ये बघितलं, आयसीयू मध्ये गेलो, त्याचा हात मोडलेला आहे, त्याच्या डोक्याला कुऱ्हाड घातलेली बेशुद्ध औषध आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. मग त्या ठिकाणी त्याच्यावरती 307 गुन्हा कसा दाखल झाला हे आम्हाला प्रश्नात्मक विचारतोय. पोलीस साहेबांना आमची विनंती आहे, आम्ही तुमचा आदर करतो, परंतु तुम्ही जर आमच्यावर असा अन्याय करत असाल, बाबासाहेबांना आम्हाला संविधान दिलेलं आहे, आम्ही कुठल्या दबावाला घाबरणारी माणसं नाही. आम्ही बाबासाहेबांची आवडत आहे. भीमा कोरेगाव सगळ्यांना माहिती आहे. भीमा कोरेगाव कशी किती हजारांनी किती लोकांना मारलं हे सगळ्यांना माहिती. ही सांगायची वेळ येऊ देऊ नका. आम्ही हे या ठिकाणी एका फोनवर मेसेजवर एका दिवसामध्ये इतके लोक जमलेले आहेत. जर आम्ही ठरवून रस्ता रोको केला, कोपरगाव बंद केला किंवा
एसपी कार्यालय कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला ठरला तर 10-20-25 हजार लोकांचा मोर्चा आम्ही भिंत घेऊ शकतो. असं तुम्ही अन्याय करू नका. आम्हाला त्या सामन्यावर ते कोण गुंड आहे का गुंड त्याच्यावर 307 गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्याही नंतर आमचे जे दवाखान्यामध्ये सयाजीराव मोरे हे ऍडमिट आहेत त्यांच्यावर झालेला 307चा गुन्हा हा ताबडतोब माघार घ्यावा अशी आमची विनंती असेल. नाहीतर ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी करतोय परंतु आम्ही या ठिकाणी भाकरी ती थांबू आणि इथं झोपायची आमची तयारी आहे. आणि विनंती केली की साहेब हा अन्याय करू नका, साहेब हा अन्याय करू नका. त्यांच्या विनवण्या केल्या परंतु साहेब ऐकायच्या भूमिकेत नव्हते. साहेबाला सांगितलं साहेब आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. साहेबांनी सांगितलं तुम्हाला वाटेल ते करा परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम राहील. म्हणून माझे एक साहेबाला एक प्रश्न आहे. कोणत्या लल्लू टिल्लूचा फोन आला होता तुम्हाला? त्यांच्या दबावाखाली तुम्ही आमच्या बौद्ध समाजावरती खोटे गुन्हे दाखल करता. अरे जर ते कुटुंब ते त्यांच्या घरी होतं परंतु हे गावातले गावगुंड त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराला महिला भगिनी असतील त्यांना धक्काबुक्की करून कुऱ्हाडीचे वार करता आणि तरी तुम्ही याच कुटुंबावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारतात. लाज वाटत नाही? मी परखड बोलणारा माणूस आहे. आमचे काही 2 नंबर धंदे नाही आहे. आमचे 2 नंबर धंदे आहे त्यांना पकडा त्यांच्यावरती कारवाई करा परंतु आमचं शासनाला एक विनंती आहे. एसपी साहेब असल एसपी साहेबाला आमची विनंती आहे की या कोळी साहेबाच्या मोबाईलचे CDR चेक करा. त्यांना त्या दिवशी कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांच्यावर दबाव टाकला हे तुम्ही एकदा चेक करा आणि त्यांची चौकशी ही जोपर्यंत लागत नाही तुम्ही आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. उठणार आहे का? उठणार आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस असेल तो आज या गेटच्या बाहेर जाणार. ही शोकांतिक आहे. आम्ही न्याय मागायचं कुणाकडे? आम्ही न्याय मागायचं कुणाकडे? जर आमच्या मोरे सयाजी मोरे पॅन्थरवर कुऱ्हाडीने डोक्यात घाव घातला जातो आणि त्यांच्यावर त्या आरोपीवर 326 दाखल केला जातो आणि समोरच्या आरोपीला फक्त 2 टाके पडलेले आहे त्याच्यावर त्या सयाजी मोरे कुटुंबावर 307 दाखल केला जातो. हा पक्षपातीपणा जातीवादीपणा या पोलीस प्रशासनाकडून बघायला मिळतोय. एवढ्याच घटना नाहीये. आता एक 8 दिवसापूर्वी कोळपेवाडी गावात दत्तनगर मध्ये एकच कुटुंब आहे तिथं एका छोट्याशा कारणावरून वाद झाले. ते वाद इतके टोकाला गेले त्या कुटुंबाला अक्षरशः तिथं त्या गावात राहून देण्याचा निर्णय त्या लोकांनी घेतला. साने परिवार म्हणून ते कुटुंब महाराजच्या धाका भेनं 8 दिवस चांदवड पेट्रोल पंपावर उपाशी पोटी CCTV कॅमेऱ्याच्या आधारे संरक्षणाखाली तिथं त्यांनी 8 दिवस काढले. इतकी भीती होती. 8 दिवसानंतर ते लोक इथं आले. इथं आल्यानंतर त्यांनी त्या बीट हवालदाराला सांगितलं का आमची फिर्याद घ्या. बीट हवालदार म्हणतो का 8 दिवसापूर्वी झालेलं ते बाजूला राहू द्या तुम्ही आता जे झालं ते सांगा. अरे 8 दिवस ते वनवाला फिरताय ते कुटुंब. तुम्ही या आमच्या दलित समाजावर जो अन्याय चालवलेला आहे तो अन्याय प्रथम तुम्ही बंद करा नाही तर याचे पडताळ खरोखर तुम्हाला येणाऱ्या काळात पाहायला भेटतील. अनुषंगाने आंदोलन उभं केलेलं आहे पण पोलीस प्रशासनाला आमची शहरातल्या कार्यकर्त्यांची ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांची विनंती राहील. साहेब लक्ष दिलं नाही म्हणजे आम्ही गांडू असं तुम्ही समजू नका. तुम्हाला एका दिवसात नाही आम्ही 2 घंट्यात तुम्हाला वटणीवर आणू हे तुम्ही लक्षात राहू द्या. कारण आम्ही बाबासाहेबांच्या आवडतीचे माणसं आहे. गांडू गांडूच्या आवडतीचे नाही. 2 टाके पडतात तुम्ही 326 करतात. आमच्या माणसाच्या व्हिडिओ मध्ये बघा अक्षरशः डोकं फाटलेले. काय सांगतो छातीपासून वर मार लागला तर त्याच्यावर 307 गुन्हा दाखल करायचे.
तुम्ही झोपेल होता का? हा माणसाला जर संविधानाचे कायदे करतात तर तुम्ही डायरेक्ट काय लिहिता? तुम्ही डायरेक्ट वाळूवाले लिहिता, तुम्ही डायरेक्ट मातीवाले लिहिता, तुम्ही डायरेक्ट दारूवाले, याच्यावर सगळ्या 2 नंबरवाले लिहिता काय? जरा ध्यानात घ्या. गव्हर्नमेंट सांगतं का या पद्धतीने असे कलम लागले जातात आणि ज्यावेळेस ही बातमी बघितली तर त्यावेळेस असं समजलं की आपला माणूस कॉमात आहे, शेवटच्या स्टेपला आहे, त्याच्यावर 307 लावला आणि जो फुटलेला 7-8 टाके पडलेले, 2च टाके पडलेले, त्या ठिकाणी त्याला 326 लावला. 326 उलटपालट गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले. तर मग प्रशासन चाललं काय? कारण जर हप्त्यामध्ये असा प्रकार होतो का जर जो माणूस एकदम गंभीर जखमी आहे त्याला आरोपी केलंय, म्हणजे जर हे कोणाचं जर हे असेल आशीर्वाद, तर मला तर वाटतं की राजकीय नेते सुद्धा काय असेल, कारण जर राजकीय नेते या ठिकाणी फोन करतात आणि जर त्यांचा कार्यकर्ता असतो तर त्या ठिकाणी उलट बघितले असं बघितलं. कारण ब्राह्मणगावमध्ये जो प्रकार झाला तिथं राजकीय संबंध आले आणि संबंधामध्ये असा प्रकार घडला का पुढे फोन झाला आणि या ठिकाणी पुन्हा उलटा दाखल होतो. आता त्या ठिकाणी 307 दाखल झालेला आहे, त्या ठिकाणी 15 दिवस झाले तरी आरोग्याला अटकेच नाहीये, असा प्रकार त्या ठिकाणी होतोय. आज जर त्या गोष्टीला 10-15 दिवस झाल्यानंतर परत असा प्रकार होतो, त्या ठिकाणी एवढे टाके पडल्यानंतर आयसीयू मध्ये ऍडमिट असताना त्या ठिकाणी उलट गुन्हे दाखल होतो. तर या ठिकाणी मी या प्रशासनाचा इथल्या राजकीय नेत्यांचा एकलव्य संघटनेच्या माध्यमातून सर्वप्रथम त्यांचा निषेध करतो आणि जर या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर सर्व संघटना जो निर्णय घेतील त्या ठिकाणी एकलव्य संघटना जय उभी राहील असं या ठिकाणी